खडकवासल्यामधनं पाणी सोडण्याआधी सतर्क करायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एबीपी माझाकडे दिलेली आहे। यंत्रणांची चूक झाल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी कबूल देखील केलेलं आहे। एकीकडे पुण्यातला पूर तर ओसरलाय, मात्र नुकसानाचं वास्तव आता समोर येताना दिसतंय। यंत्रणांची चूक झाल्याचं केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी कबूल केलेलं आहे। खडकवासल्यातनं पाणी सोडण्याआधी नागरिकांना सतर्क करायला हवं होतं, अशी कबुली एबीपी माझाकडे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेली आहे। यंत्रणांची चूक झाल्याचं आता मुरलीधर मोहोळ यांनी कबूल केलंय। युद्ध पातळीवर सध्या मदत कार्य केलं जात असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। जवळजवळ 40 ते 50 हजार क्युसेकच्या वरती पाणी सोडलं गेलं आणि त्या प्रकारचं पाणी सोडणार होतं, तर त्या पद्धतीनं सूचना आधी देणं आवश्यक होतं। ही संबंधित यंत्रणेचा दोष आहे, मी कालही सांगितलं, आजही सांगतो। पाणी कमी झालंय आणि म्हणून आता पाणी कमी झालंय ताई, एकच पाणी कमी झालंय आणि म्हणून आता या सगळ्या मदत कार्याला वेग आलाय। सगळी यंत्रणा इथं दिसते, जी जी कमी पडेल ती 100% यंत्रणा या ठिकाणी दिली जाईल। आता मी सिंहगड रस्त्यावरील विठ्ठल नगर या परिसरात आहे। जर आता आपण बघितलं तर यांच्या घरामध्ये अक्षरशः होतं तर सगळं नव्हतं झालेलं आहे, काहीच शिल्लक राहिलेलं नाही अशी परिस्थिती या सगळ्या छोट्या छोट्या घरांची आहे। आणि अक्षरशः ते आता म्हणजे स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतायत। सगळं किराणा सगळं गेलाय, सगळं नुकसान झालं, अक्षरशः काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये। किचन मधले सगळे भांडे बिंडे सगळे पाण्यात गेलेत, सगळे सगळं। रात्र कुठे राहिला तुम्ही? रात्री आम्ही तिकडे वडगावला गेलो होतो राहायला। काहीच नाही बघा, आमचं सगळं गेलेलं आहे पाण्यामध्ये, आम्हाला खायला सुद्धा अन्न नाही, आमचं सगळंच नुकसान झालेलं आहे। काय भरपाई करून द्यायची सरकारने द्यावी आम्हाला। आम्हाला माहित पण नव्हतं, फक्त आम्हाला 10 मिनिटांमध्ये आधी कळलं। आम्ही बाहेर पडजेपर्यंत आमच्या लेकरं बाळाच्या गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे। सगळे काहीच नाही, आता आम्ही शिजून खातो नाही, फक्त अंगावरच्या कपड्यावर आम्ही कालपासून भिजतोय, वाळतोय। थोडंसं म्हणजे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, हे पिठाचा डबा आहे त्यांचा आणि सगळं पाणी आहे यामध्ये। आणि अक्षरशः यामध्ये जर आपण बघितलं तर म्हणजे घरात काहीच राहिलं नाही, अक्षरशः गाळ आहे घरामध्ये आणि परिस्थिती खूप विकट होत चाललेली आहे। या ठिकाणी पंचनामा होणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच आम्ही हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतोय। ताई, म्हणजे किचन मध्ये काही राहिलंय का? किचन मध्ये काहीच नाही, तुम्ही बघू शकता। किचन मध्ये काहीच नाही, कुठंच काहीच नाही। आमच्या बॅगा पिगा लेकराच्या शाळेचं सुद्धा काही राहिलं नाही, आमच्या अंगावरचे कपडे सोडून दुसरं काहीच नाही भेटलं आम्हाला। आम्हाला थोडी कल्पना पण नाही की पाणी येते, तुम्ही तुमचं सुरक्षित वागा। तरी आधी चांगलं असतं तर आम्ही खायचे अन्न सुद्धा आम्ही उचलून तरी कुठंतरी ठेवलं असतं। आम्हाला काहीच नाही, फक्त 10 मिनिटांमध्ये आमचं हे सगळे असं सगळं नुकसान झालं। आम्ही काहीच काम नाही, फक्त धुणं भांडे करून आम्ही पोट भरून घेतो। काय करायचं, लेकर कालपासून वनवासासारखं फिरतात लोक, आहे लेकर एकीकडे, माय एकीकडे, आम्ही एकीकडे। आमच्या अंगावर कपडा सुद्धा एक कालचे 2 दिवस झाले येत आहेत आमच्या अंगावर। वॉशिंग मशीन अजून हप्ताच देखील भरलेला नाहीये, काय एकदम न्यू आणलेली, काय सांगायचं? हा हो, विचारा आता आजूबाजूला सुद्धा विचारा तुम्ही, सगळा सत्यानाश सर्व। लोक आले म्हणले निघा बाहेर, घराच्या निघोस तर आम्ही वस्तू सगळ्या घरात ठेवले, फक्त मोबाईल घेऊन गेले। सगळं आमचं वाया गेलं, टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन सगळं बघा तुम्ही बाहेर। लई नुकसान झालं आमचं, कागदपत्र ते सगळे गेले। सगळ्या म्हणजे सखल भागांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि लोकांचं मोठं नुकसान झालंय। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।